कृष्णा नदी सह्याद्री पर्वतात सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे उगम पावते. कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी 1401 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह 282 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. कृष्णा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस 65 किमी अंतरावर अरबी समुद्र आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या 5 नद्यांची उगम क्षेत्रे आहेत. महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्याच्या दृष्टीने सर्वात कमी क्षेत्र कृष्णा नदी खोऱ्याचे आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचा दक्षिण भाग व सह्याद्रीचा पूर्व भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या खोऱ्यास अपर कृष्णा खोरे असे सुद्धा म्हणतात. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या 4 राज्यातून वाहते. सातारा जिल्ह्यात माहुली या ठिकाणी कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम होतो. सातारा जिल्ह्यात कराड येथे कृष्णा व कोयनेचा संगम होतो. त्यास प्रतिसंगम असे म्हणतात. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी कुरुंदवाडजवळ कृष्णा नदीस मिळते. तेथूनच जवळ श्री क्षेत्र नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी आहे. तेथे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. कृष्णा नदी शेवटी ती त्रिभुज प्रदेश निर्माण करून मछलीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. कृष्णा नदीच्या उपनद्या. उजव्या किनाऱ्याने कृष्णेला कोयना, वारणा, वेण्णा, पंचगंगा, दूधगंगा व वेदगंगा या नद्या मिळतात. तर डाव्या किनाऱ्याने एकमेव अशी येरळा नदी मिळते. कोयना नदीचा उगम कृष्णा नदीप्रमाणेच महाबळेश्वर येथे होतो. सातारा जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची दक्षिणेकडे हेळवाकपर्यंत 65 किमी पर्यंत वाहते. तेथे कोयना धरण बांधले आहे. वीज निर्मितीसाठी तेथे पाणी बोगद्यातून पश्चिमेकडे पोफळी येथे सोडले जाते. हेळवाक नंतर कोयनेचा प्रवाह एकदम पूर्वेकडे होतो आणि पुढे 65 किमी गेल्यावर कराड येथे कृष्णा व कोयनेचा संगम होतो. वारणा नदी पश्चिमेस सह्याद्री पर्वतात उगम पावते. कोल्हापूर जिल्ह्याची उत्तर सरहद्द वारणा नदी प्रवाहाने निश्चित केली आहे. वारणा नदी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाऊन सांगली जिल्ह्यात हरिपूर येथे कृष्णा नदीला मिळते. वेण्णा नदीचा उगम श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी होतो. वेण्णा नदी माहुली या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते. पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा नदी ओळखली जाते. ही नदी 5 नद्याच्या प्रवाहापासून तयार झाली म्हणून तिला पंचगंगा असे म्हणतात. यामध्ये कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या 4 नद्या व 5वी सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते. पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णा नदीला मिळते. दूधगंगा व वेदगंगा या नद्या कोल्हापूरच्या पश्चिमेस उगम पावतात. दूधगंगा व वेदगंगा पुढे कर्नाटकात प्रवेश करतात. येरळा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात होतो. येरळा नदी पुढे वाहत जाऊन सांगली जिल्ह्यात भिलवडीजवळ ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा नदीला डावीकडून मिळते. कृष्णावतीच्या उपनद्यावरील धरणे. कोयना नदी व सातारा जिल्ह्यात कोयना धरण आहे. याची स्थापना 1965 मध्ये करण्यात आलेली आहे. कोयना धरणाच्या जलाशयास शिवसागर असे म्हणतात. कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे सुद्धा म्हणतात. कृष्णा नदीवर वाईजवळ धोम धरण आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रात तंबाखूचे उत्पादन सर्वाधिक होते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे वेण्णा नदीवर लिंगमळा हा धबधबा आहे. सांगली जिल्ह्यात वारणा नदीवर चांदोली जवळ चांदोली धरण आहे.
अशा प्रकारची कृष्णा नदीची माहिती आपणाला पाहावयास मिळते.